शौर्यानं विचार करून प्रत्येक मानवानं शुद्ध ज्ञानी व्हावं. दान धर्म गुण गांभीर्य विचार समते परोपकारी या गुणांनी गुरुभजनी सदा असावं. चित्तमान बुद्धी शुद्ध करून साधूंचा समुदाय मिळवावा आणि दान वचनाची कृपा प्रत्येक मानवानं करावी. शास्त्र संग्रह करून पुण्य संग्रह करावा पण गुणाचाही दुराग्रह करू नये. हीच घडी राज लक्षण होय. राजा पदवीस पात्र नसे जगती कुणी मानवी. राजा ईश्वर इच्छा चालवी होय. प्रत्येक राजकर्ता ईश्वर इच्छेनं आपलं राज शिखर चालवत असत नाही का. जनतारूपी जनार्दनाची सेवा करणं हा प्रत्येक राजकर्त्याचं तत्व आहे. माझ्या पितृदेवतेच्या मुखातून निघणारे शब्दवाळ पुत्रेन विद्यायुक्तेन भासते पुनः पुरुषस्येन चंद्रनयनेन शर्वरी आकाशात असला चंद्राच्या शरदेव अखिल रात्र तेजोमय होत असते. भगवत एका विचारवंत पुरुषामुळे जगून शोभून दिसत असत आणि त्यात माझ्या कुळाच्या उद्धारासाठी बालपणापासून आजपर्यंतवर सतत विवेक मुद्रा मावण्याचं कार्य आमच्या कर्मी घडलं जात आहे. कारण विद्यार्थ्याने रचलेल्या धर्माला अनुसरून स्थळ काळ आयुष्याने कोण यांच्यावर नारद ठेवण मागतो व जो धर्मावर दृष्टी ठेवतो त्यालाच राजकर्ता म्हणून संबोधलं जातं आणि तोच राजकर्ता तिने आश्रमात प्राप्त करून घेतो. पण कुणामुळे असं आहे तर माझ्या आईमुळे होय. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा सदा नमोस्तुते स्वाहा सदा नमोस्तुते. सन्माननीय मनोज न्हावी यांनी माझ्या कलाकारांचा गौरव करण्यासाठी बहुमूल्य क्षेत्राचं पारितोषिक दिले. स्वतः मला कैलासवासी बाबी कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशरथ नाट्य मंडळाच्या वतीनं मी या पक्षाचा स्वीकार करतो आणि सन्माननीय मनोज न्हावी यांना उदंड आयुष्य लाभो अशी शुभस्य शीघ्रम स्वागतम मधुर स्वागतम सुस्वागतम. देवर्षी तुमच्या येण्यानं जरा दुधात साखर पडल्यासारखं वाचू लागलं. इंद्र ध्रुव आणि प्रल्हाद यांचं ज्याने गुरु वाचलं कार्य अशा ब्रह्मवृंदा हे भोज भाजना ब्रह्मवृंदा ब्रह्मपुरुषा अखंड मंडलाकारं व्याप्तमेव चराचरं तत्पदं दर्शनमेव. स्वतःचं जीवन उज्ज्वल करण्यासाठी राजकारण रूपी प्रवाहात उडी ठोकणारा ज्यानं आपल्या विशाल सैन्यरूपी वस्त्रानं अवघ्या पृथ्वीला पांघरून करणार अशा राजकर्त्या मंगलमय देवर्षी ज्यावेळी तुमच्या मातेला सर्वदंश झाला त्या दिनापासून नारायण नामस्मरणाची काळ स्वजीवनात आचरणात आणले. या दिनीतलात आपलं भ्रमण आज केवळ माझ्या जलद गुरापर्यंत तुमचं येणं झालंय. देवर्षी दारापाशी दिसतात नाही का. मी तुझ्या या राजप्रासादी बसायला कोण शब्द तुमच्या मुखात